नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडून अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे। बृजपाल सिंह, सूर्यमणी गायकवाड, नितेश दातखिळे यांच्याकडून ही माहिती आपल्या समोर आली। दिनांक तुम्ही याची पाहू शकता, 23/2/2026 ची माहिती आहे। बघा, ही काय मागणी करण्यात आली आणि कशा संदर्भात मागणी करण्यात आली, ज्याच्या संदर्भात अंगणवाडी सेविका मदतनीसांना मोठा फायदा होणार आहे। सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा ताईंनो, माहिती काय मागवण्यात आली आहे, ज्याच्या मागणी आपण वर्षानुवर्ष करत आहोत, ती मागणी आता या विषयामध्ये मांडण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाचा हा परिपत्रक असणार आहे। अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या उन्हाळी सुट्टीमध्ये वाढ करण्याबाबतचं परिपत्रक महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना पाठवण्यात आलेलं आहे। खूप महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे। जर हे परिपत्रक जर मान्य झालं, म्हणजे मंजूर जर झालं, तर अंगणवाडी सेविका मदतनीसांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। कारण की उन्हाळ्यामध्ये बघा, उन्हाळी सुट्टी संदर्भात हे पत्र आहे। उन्हाळ्यामध्ये आपल्याला काम करावे लागते, इतर सर्व शाळांना महाविद्यालयांना सुट्टी असते, परंतु अंगणवाडीच फक्त चालू असते। परंतु या परिपत्रकामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांना उन्हाळी सुट्टी मंजूर करण्याबाबतची मागणी करण्यात आलेली आहे। जर ही मागणी झाली तर महाराष्ट्रातील 2 लाख अंगणवाडी सेविका मदतनीस सोबतच जे लाभार्थी आहेत 3 ते 6 वर्षांचे, या सर्वांना देखील फायदा होणार आहे। तो कसा होणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार। बघा, तुम्ही पाहू शकताय, महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी संघाकडून आलेली माहिती आहे। अध्यक्ष बृजपाल सिंह, सूर्यमणी गायकवाड सरचिटणीस, निलेश दातखिळे कार्याध्यक्ष यांनी काढलेले हे पत्र आहे। अत्यंत महत्त्वाचे हे पत्र आहे। दिनांक पहा 23/2/2026 चा आहे आणि हे पत्र आयुक्त, महिला व बालविकास अधिकारी, प्रधान सचिव या सर्वांना, म्हणजे या तिघांना देखील पाठवण्यात आलेले आहे। जे निर्णय घेतात अंगणवाडी संदर्भात त्या सर्वांना हे पत्र पाठवण्यात आले। विषय आता सांगितल्याप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा आहे। अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या उन्हाळी सुट्टीमध्ये वाढ करण्याची मागणी याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। पुढे काय म्हटलेलं आहे आपण थोडक्यात जाणून घ्या। बघा, काय म्हटलेलं आहे, महोदय, आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने खालीलप्रमाणे निवेदन करीत आहोत की एकात्मिक बालविकास सेवा योजनेत 0 ते 6 वर्ष वयोगटातील, बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सुमारे 2 लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 0 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थी, गरोदर, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना ताजा गरम आहार THR वाटप करणे, आरोग्य संबंधित माहिती देणे महत्त्वाचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत केले जात आहे। अंगणवाडी सेविका मदतनीसांना दरवर्षी 16 उन्हाळी रजा मिळत असून त्यामध्ये वाढ करण्याची मागणी ही वर्षानुवर्ष संघटनेकडून केली जात आहे, परंतु शासनाने त्याबाबत कोणतेही निर्णय घेतलेले नाही। सध्या स्थितीमध्ये वाढते तापमान, उष्णतेची लाट लक्षात घेता अंगणवाडी केंद्रात येणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीसांना देखील या तीव्र उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे। कर्नाटक सरकारने 30/1/2025 रोजी शासन आदेशाद्वारे अंगणवाडी सेविका व मदतनीसांना 1 महिन्याची उन्हाळी रजा मंजूर केली असून कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सुद्धा 1 महिन्याची भरपगारी उन्हाळी रजा देण्यात यावी अशी मागणी आणि अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केलेली आहे व हीच मागणी आपल्या सर्वांच्या येताना आणि सदरच्या कालावधीमध्ये लाभार्थ्यांना 1 महिन्याचा कोरडा आहार वाटप करावा अशी मागणी याच्या माध्यमातून करण्यात आली आहे। पुढे बघा, काय म्हटलेलं आहे, उन्हाळी सुट्टी वाढवल्यामुळे बालकांच्या आरोग्याचे रक्षण होईल, कर्मचाऱ्यांना सुद्धा पुढील कामासाठी उत्साह मिळेल, तरी या मागणीचा सकारात्मक विचार करून योग्य तो आदेश निर्गमित करावा ही विनंती करण्यात आली आहे। सोबतच कर्नाटक सरकारचे आदेश जोडलेले आहेत। आपला विश्वासू महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकरिता बृजपाल सिंह अध्यक्ष यांच्याकडून ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। आता याच्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांना जर 1 महिन्याची सुट्टी भेटली तर त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट दुसरी काही असू शकत नाही, कारण की 16 दिवसच फक्त सेविकांना आणि 16 दिवस मदतनीसांना असं आलटून पालटून सुट्टी भेटते, आपल्याला सर्वांना माहिती आहे। परंतु हे जर परिपत्रक जर मान्य झालं तर नक्कीच अंगणवाडी सेविका मदतनीसांना खूप मोठा फायदा होणार आहे। ज्याच्या प्रतीक्षेत आपण वर्षानुवर्षे मागणी केली, ती मागणी मान्य होण्याची शक्यता येता वाढणार आहे, कारण की डायरेक्ट हे अधिकाऱ्यांना, म्हणजे महिला व बालविकास मंत्र्यांना हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे। तसेच आता लाभार्थ्यांना काय फायदा होणार, तर लाभार्थी बघा, उन्हाळी सुट्टीमध्ये किती लाभार्थी येतात हे आपल्याला देखील माहिती आहे।
परंतु जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना कोरडा आहार म्हणजे जो THR आहे तो 1 महिन्याचा वाटप केला तर त्यांना देखील त्याचा फायदा होणार आहे. हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे ताईंनो. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडून आलेली हे लेटेस्ट अपडेट आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीस ताईंना शेअर करा आणि हा व्हिडिओ तर सर्वांना आवडणारच, कारण की याच्यामध्ये ज्याच्या प्रतीक्षेत आपण वर्षानुवर्ष प्रतीक्षा करत होतो ती मागणी आता संघटनेने केली आहे. व्हिडिओला लाईक करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.